मॉर्निंगचे 8 वाजलेले आहेत. स्वयंपाकी चालू आहे आणि संग मी इकडं इडलीच्या बेटरची तयारी करत आहे. म्हणजे खूप दिवस झालं इडली, डोसा किंवा आप्पे असा नाश्ता बनलेला नाही आहे. आणि जेव्हाही असा नाश्ता बनवायचा आहे आणि खायचा आहे ना, त्यावेळेमध्ये आदल्या दिवसापासूनच आपण तयारीमध्ये लागतो. म्हणजे एक दिवस आपल्याला हे भिजू घालायचं आहे, वाटण वगैरे करून रात्रभर ठेवायचं आहे, मगच मॉर्निंगला हे बेटर तयार होतं. तर इकडे मेजरमेंट सांगेन तुम्हाला, तर 3 गिलास मी इकडं तांदूळ घेतलेला आहे. जी मोठा तांदूळ येतो तोच घेतलेला आहे. आणि त्या हिशोबाने मी इकडं 1 गिलास उडीद डाळ घेतलेली आहे. तर तांदूळ आणि डाळ स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून तांदळाच्या डबल पाणी टाकून ठेवायचं आहे. डाळ तांदूळ दोन्ही भिजत ठेवायचं आहे. आणि यामध्ये 1 चमचा मेथीदाणा टाकूया. तर 8 तास तरी आपल्याला हे जिन्नस भिजत ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच बेटर बनवायला घ्यायचं आहे, तेव्हाच हे बेटर परफेक्ट बनतं. तर तांदूळ मी 2 ते 5 स्वच्छ धुवले, तांदळाच्या डबल पाणी टाकलं आणि 1 चमचा मेथीदाणा टाकलेला आहे. उडीद डाळ पण स्वच्छ धुवली आणि डाळीच्या डबल पाणी टाकून आपल्याला 8 तासही ठेवायचं आहे. आणि इकडं वरण बनलेलं आहे, चहा पण बनलेला आहे, थोडासा पसाराही झालेला आहे. तर पसारा आवरायचं, स्वयंपाक करायचं आणि अधूनमधून बाहेरची कामं, ही कामं, किचनची कामं चालूच होतं आपली मॉर्निंगला. आणि जोपर्यंत स्वयंपाक बनत होता तोपर्यंत मी देवपूजाही केलेली आहे आणि कपडे मशीनला लावलेले आहेत. तर संघ माझी सगळीच कामं आवरली आणि या कामापासून फ्री झालेली आहे. कपडेही हडकलेले आहेत, म्हणजे मशीनमध्ये ड्राय होता, जास्त वेळ लागत नाही हडकण्यासाठी. आणि आज वातावरण पण छान आहे, म्हणजे दररोज कसं आभाळ राहतं, पाऊस येतं असं होतं, पण आज नाही, आज व्यवस्थित ऊन आहे म्हणून कपडे लवकरच हडकलेले आहेत. सगळेच कपडे काढून घेऊन आलेले आहे आणि अगोदर कपडे सगळे फोल्ड करून ठेवते. आणि मला इडलीचं बेटर बनवायचं आहे आणि साय पण जमा झालेली आहे. म्हणजे 2 दिवस झालं विचार करते की आज लोणी काढूया, पण झालं नाही आहे. असो, आज मी लोणी काढणार आहे आणि इडलीचं बेटरही बनवून ठेवते. म्हणजे उद्याचं एक काम सोपं होतं, मॉर्निंगला जास्त विचार करायची गरज नाही आहे. थोडीफार तयारी करून ठेवलं तर मॉर्निंगला झटपट नाश्ता करून तयार होतो. आणि तसं तर आजकालचा रुटीन थोडासा असा झालेला आहे की लेट होतात, प्रत्येक कामाला लेट होतं मला. आणि दिनेशचे पप्पाही एक वेळा गेले की परत दुपारी घरी जेवण करायला येत नाही, तर नाश्त्याला येत आहेत ते. तर सकाळी लवकर मी ब्रेकफास्ट बनवते, दिनेशचंही आणि त्यांचंही होईल. कारण एक वेळा गॅरेजला गेली की लवकर घरी येत नाहीत, फोन करून मी परेशान होते. कारण जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा होता तो नाही आहे, त्यामुळे एकट्यावरती झालेला आहे, त्यांना घरी यायला जमतच नाही असं झालेलं आहे. तर इकडं मी सगळे कपडे जे आहेत ना जागेत ठेवून देते, म्हणजे सकाळी शोधायला नको कुणालाही. कारण सकाळची आपली धावपळ कशी असते, खूप सारी कामं त्यावेळेत होऊन जातात. घरची साफसफाई असते, स्वयंपाक असतो आणि जाणाऱ्यांना आवरून द्यायचं असतं, तर त्यावेळेत आपली खूपच धावपळ होते. तर दुपारच्या वेळेमध्ये जेव्हा फ्री वेळ असतो आपल्याकडे, त्यावेळेत व्यवस्थित कपडे वगैरे ठेवले, म्हणजे झटपट त्यांना भेटून जावे असे ठेवले तर जास्त आपल्याला सकाळी कामाचा लोड येत नाही आहे. तर इकडे सगळेच कपडे मी फोल्ड करून ठेवलेले आहेत आणि या पिशवीमध्ये इस्त्रीला द्यायचे कपडे आहेत. म्हणजे काल मी मोजून पिशवीत भरून ठेवले आणि दिनेशला म्हणलेले होते की जाता कपडे देऊन जा, पण त्याच्या लक्षात राहिले नाही आणि ते कपडे येतच राहिलेले आहेत. तर बघूया, आज तरी घेऊन जाईल. आता तरी तो नाही कॉलेजला गेलेला आहे आणि थोडंसं लेटच येतो, म्हणजे 5 वाजता येत आहे. तर आल्यानंतर ते कपडेही नेऊन देईल आणि गॅरेजला जाईल थोडा वेळ. तर सगळे कपडे मी इथंच ठेवलेले आहेत, म्हणजे लक्षात राहतं. आतमध्ये ठेवले की परत विसरते. आणि कपडे मोजूनच ठेवलेले होते आणि विसरले मी की किती कपडे आहेत, कारण कपडे मोजून देणं खूप गरजेचं आहे. मी असेच अंदाजानं कपडे दिले की लक्षात राहत नाही की किती दिलेले आहेत आणि त्या भैयांनाही काही लक्षात राहत नाही, कारण खूप सारे कपडे त्यांच्याकडे राहतात. मग असं होऊनच एक वेळेला 2 पॅन्ट यांच्या हरवलेल्या आहेत, म्हणजे इस्त्रीला कराय दिलेले होते मी, पण ते परत आलेच नाही आहेत. ते भैयाही म्हणत होते, मीही लक्षात ठेवले, म्हणजे भरपूर सारे येतात. तर हे आपली जिम्मेदारी आहे की आपण मोजून दिलो तर आपले कपडे जे आहेत ना व्यवस्थित घरी येणार आहेत. तर परत आणखीन एक वेळा मी मोजलेले आहेत आणि इथं ठेवून देते, म्हणजे दिनेश आल्यानंतर घेऊन जाईल. आणि मला आता किचनमध्ये खूप सारी कामं आहेत आणि आज गुरुवार पण आहे. तर लोणी तर काढायची आहे, मला बेटर पण बनवायचं आहे, स्वयंपाक पण बनवायचा आहे. म्हणजे किचनमध्ये आज खूपच जास्त काम आहे, म्हणून मी थोडंसं लवकरच सुरुवात केलेली आहे. तर कपडे मी परत आणखीन एक वेळा मोजून ठेवलेले आहेत. आणि आता आलेली आहे मी किचनमध्ये. दूध आणखीन एक वेळा मी गरम केलं आणि घरी आलेले नव्हते तर त्यांच्यासाठी मी तिकडंच दही दिलेलं आहे आणि शेंगदाण्याचे लाडू पण दिलेले आहेत. म्हणजे आज मी शेंगदाण्याचे लाडू पण बनवलेले होते, कारण आता शेंगा भाजलेल्या होत्या, पण ते खायला तितका वेळ नसतो त्यांच्याकडे, कारण तिथं कामं असतात. तर मी त्या शेंगाचे लाडू बनवले, त्यांना पण दिले आणि मी पण खाल्लेले आहेत. आणि पपई पण आणलेले आहे, म्हणजे पपई दररोज येते. तर अगोदर मी पपई घेते, अगोदर पोटपूजा, मग नंतर मी बेटर वगैरे बनवते, कारण आता यामध्ये भरपूर वेळ मला जाणार आहे, परत स्वयंपाक राहणार आहे. तर गुरुवारी सकाळच्या वेळेस जास्त स्वयंपाक नसतो, पूजेला मला थोडासा लेट होतो, पण स्वयंपाक दिनेशसाठी आणि बाबासाठीच मी बनवलेला आहे. पण आता संध्याकाळच्या वेळेस मात्र पूजाही असणार आहे, स्वयंपाकी असणार आहे आणि प्रसाद बनवायचा नाही असं म्हणत होते, म्हणजे कोणीतरी दुसऱ्यानं घेतलेला आहे प्रसाद, ते बनवून आणतील असं म्हणत होते. तर इकडे मी पपई घेतलेली आहे. तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण पपई खायला, म्हणजे अशा थंड वातावरणात पपई छान असते, गरमी असते ते, म्हणजे आपण ॲपल वगैरे खातो ना, त्यानं सर्दी खोकल्याचा प्रॉब्लेम होतो, पण पपई हे
छान असते. पपई खाऊन घेतलेले आहे, म्हणजे पोटपूजा झालेली आहे. आता पटकन सुरुवात करूया बेटर बनवायला. तर विचार करते अगोदर बेटर बनवू का अगोदर मी लोणी काढू, म्हणजे 1 ते 1.5 तांब्या भरलेले आहे साईनं. तर अगोदर मी लोणी बनवते आणि कडक ठेवते, म्हणजे तूप बनत ठेवते. जोपर्यंत तूप निवांत बनेल तोपर्यंत मी बेटरही बनवून घेते. तर इकडं हे मिक्सरचं भांडं खराब झालेलं होतं, ते पण रिपेअर करून आणलेलं आहे. म्हणजे त्यामधलं पातळ जे आहे ना ते तुटलेलं होतं, नट वगैरे सगळीच गेलेली होती, ते पण रिपेअर करून आणलेले आहेत. तर आता ठीक झालं. नाही तर काय झालेलं होतं, जेव्हाही लोणी बनवायचं खूप पंचायत मला व्हायची. छोटा डबा एक आणि ते दुसऱ्या नंबरचा डबा, त्यामध्येच मला लोणी वगैरे बनवावं लागत होतं. कारण ही मोठ्या डब्याचं जे आहे ना ते पाते वगैरे तुटलेले होते. आता तेही रिपेअर करून आणलेले आहेत. तर यामध्ये लोणी बनवायला जास्त वेळ लागणार नाही आहे, कारण हे स्पेशल लोणी आणि ज्यूस बनवण्यासाठीच असतं. तर इकडे मी साय घेतलेली आहे आणि गार पाणी टाकत आहे. गार पाण्यानं लोणी पण लवकर निघेल म्हणून गार पाणी टाकलेलं आहे आणि साय थोडीशी जास्त प्रमाणात आहे. 1 तांब्या टप्प भरला, आणखीन एक अर्धा आलेला आहे. तर इकडं 3-4 बेचेसमध्ये मला हे लोणी बनवलं. तर थोडा वेळ मी मिक्सरला फिरवलं, पण लोणी काही निघाली नाही आणि फेस आलेलं होतं. जसं व्हिप क्रीम बनते ना तशाच पद्धतीने झालेलं आहे. तर मी काय केलं, आणखीन थोडंसं गार पाणी टाकलेलं आहे आणि परत मी मिक्सरला फिरवलं, तरी पण हे व्यवस्थित झालं नाही. आता काय झालं काय माहिती, नुसतं फेसच येत होतं, व्यवस्थित होत नव्हतं. आणि लोणी मी कशा पद्धतीनं काढते मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं. त्या दिवशी परफेक्ट लोणी आलेलं होतं, जसं मी मिक्सरला थोडा वेळ फिरवलं आणि छान अशी लोणी आलेली होती. पण आज येतच नाही. आणि तेव्हा एका ताईंची कमेंट पण आलेली, ती ताई म्हणत होते की ताई नुसतं फेसच होत आहे. तर आज मला पण असंच होत आहे, काय प्रॉब्लेम झालं काय माहिती. कधी असं होत नाही पण आज होत आहे. गार पाणी टाकलं, गरम पाणी टाकलं, सगळंच करून बघितलं मी, तरी पण ती लोणी व्यवस्थित आलीच नाही. एकदम व्हिप क्रीम जशी म्हणते ना तसंच बनत होतं. मग मी काय केलं, नंतर ते तसंच पातेल्यात ओतलेलं आहे, कारण आता किती वेळही मी फिरवलं मिक्सरला तरी पण ते फेसच येत होतं. आता काय प्रॉब्लेम झाला मलाही समजलं नाही आहे. वातावरणामुळे होत आहे का ते गार पाणी टाकल्यामुळे होत आहे का गरम पाणी टाकल्यामुळे होत आहे मलाही समजलेलं नाही. असं कधी कधी होतं. तर असंच फेसच मी काढलेला आहे. आणि जे काल आणि परवा 2 दिवसाची जी साय होती ना त्याची मात्र व्यवस्थित लोणी बनलेली होती. म्हणजे खूप दिवस झालं साय ठेवल्यामुळे फेस येत होतं, काय होतं मलाही समजलं नाही तितकं. पण जी आजच्या दुधाची साय आणि 2 दिवसाच्या अगोदरची दुधाची साय मी काढलेली होती ना त्याचं मात्र झटपट लोणी आलेलं होतं. त्यामध्ये मी गारच पाणी टाकलेलं होतं, तरी पण बघू शकता तुम्ही. अगोदरच्याही मी गारच पाणी टाकलं, ते आलं नाही. आणि नंतरचं जे आहे ना ते व्यवस्थित लोणी बनलेले आहे. तर असं मी जशी जमलं तसं मी काढलेलं आहे, कारण आता भरपूर वेळ यामध्येच घालेन. तर मला आणखीन बेटर बनवायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे, पूजेची तयारी करायची आहे आणि यांना आवरून द्यायचं असतं. आणि त्यामध्ये वातावरणाचं एक नक्की नसतं, पाऊस सुरू झाला की मग कुठलंच हे होत नाही, असं होतं. लाईटही राहत नाही त्यावेळी, खूप प्रॉब्लेम होतात. तर म्हणलं हे कामं झटपट करून घ्यावं, कारण लाईट गेली की मग सगळंच बंद पडतं आपलं. तर इकडं लोणी मी काढलेली आहे, थोडंफार फेस आलेलं आहे यामध्ये. असो मी असंच काढत आहे. आणि नंतर लोणीमधलं म्हणजे छान दाबून आपण ताक काढलं तर ताक वेगळं होतं, ते पाणी सगळं वेगळं होतं. आणि लोणी जे आहे ना गरम करायला ठेवते, म्हणजे निवांत तूप बनत राहील तोपर्यंत मी बेटर बनवते. कधी कधी असं होतं ना की आपण झटपट करायचा विचार करतो पण ते होत नाही, काहीतरी आडपाय त्यामध्ये येतं आणि आपल्याला समजत नाही की ते कशाबद्दल आलेलं आहे. तर इकडे दिनेश पण कॉलेजून आलेला आहे आणि लोणी खायला घेतलेलं आमचे कृष्ण भगवान. त्यांना लोणी खूप आवडते, साय असो दही असो खूप खायला आवडतं. तर लोणी घेतलेलं आहे आणि बाकीचं पूर्ण मी इकडं लोणी काढलेलं आहे. आणि ताक पूर्ण ते जे एक्स्ट्राचं आलेलं होतं सगळं मी काढलेलं आहे वितळून. आणि लोणी स्वच्छ धुवून घेतली आणि तूप बनत ठेवलेला आहे. निवांत तूप होत राहील. आणि जे ताक आहे ना जे आता लोणी आपण बनवलेलं आहे त्यामध्ये आंबटपणा काही नाही आहे, तर तेही मला विरजू लावायचं आहे, कारण एकदम सप्पक असतं. फक्त साय मी जमा करते. आणि इकडे मी पोहे पण घेतलेले आहेत, म्हणजे आता मला इडलीचं बॅटर बनवायचं आहे, त्यामध्ये पोहेही जाणार. म्हणजे सकाळच्या वेळेत मी भिजू घातलेले नाहीत, कारण पोहे अगदी 5 मिनिटामध्ये भिजून तयार होतात, जास्त वेळ लागत नाही. आणि इकडे हिरवी मिरची मी भाजत ठेवली, म्हणजे ठेसा बनवायचा आहे मला. खूप दिवस झाले मी ठेसा बनवला नाही आणि यांना खूप आवडतो ठेसा, त्यामुळे हिरवी मिरची मी इकडे भाजत ठेवलेली आहे थोडीफार. आणि पोहे भिजत ठेवते 1-5 मिनिटं. आणि तोपर्यंत मी इकडे तांदूळ डाळ सगळं स्वच्छ धुवून घेते, तोपर्यंत पोहेही व्यवस्थित भिजले जातील. आणि मग बेटर बनवायला घेऊया. तर पोहे अगोदर मी स्वच्छ धुवून घेतले आणि थोडा वेळ मी भिजत ठेवलेले आहेत. आणि इकडे हिरवी मिरची मी भाजत ठेवलेली आहे, तिकडे माझं लक्ष आहे, म्हणजे हिरवी मिरची परतत राहायचं आहे, नाहीतर एका साईडला ते करपली जातात. आणि इकडे डाळ पण आता स्वच्छ धुवून घेऊया. तर ही घरची बनलेली डाळ आहे, त्यामुळे 1-2 सालं आहे त्यामध्ये, काही नाही. डाळ व्यवस्थित भिजली की पूर्णपणे सालं निघून जातात. जसं आपण मार्केटमधून आणतो ना उडीद डाळ असो मूग डाळ असो त्यावरती एकही साल नसते, पण जी घरची बनलेली डाळ असते ना त्यावरती 1-2 मात्र साला असतात. तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे.
आणि इकडे तांदूळ अशाच पद्धतीने स्वच्छ धुवून घेऊया आणि सगळे मिश्रण जे म्हणजे जे जिन्नस आहेत सगळे एकत्र करूनच मी वाटण करणार आहे. खूप लवकर झटपट हे वाटलं जातं. आपण एक एक जर वाटण केलं ना खरंच व्यवस्थित ते वाटलं जात नाही. तर हे सगळे जिन्नस एकत्र करून आपण वाटण केलं ना कमी वेळामध्ये परफेक्ट वाटलं जातं. तिकडे हिरवी मिरची भाजलेली आहे तर शेवटला थोडंसं तेल टाकूया आणि थोडा वेळ भाजून घेऊया म्हणजे परफेक्ट हिरवी मिरची भाजली जाते. आणि गॅस बंद करते म्हणजे हा तवा जास्त वेळ गरम राहतो कारण लोखंडी तवा जाड आहे, जास्त वेळ गरम राहतो. तर थोडीफार हिरवी मिरची कच्ची राहिली ना तर निवांत ते भाजत राहील गरम तव्यावरती. आणि तिकडे लोणी पण कळत आहे म्हणजे तूप बनत आहे, कमी गॅस करून ठेवलेला आहे मी. आणि इकडे सगळे जिन्नस मी मिक्स करून घेत आहे आणि पटकन बेटर बनवून घेते. कारण आता जेव्हा आपण कामाच्या घाई गडबडीत असतो ना त्या वेळेमध्ये वेळ खूप फास्टमध्ये जातो, वेळ वेळेप्रमाणे जातो, पण आपल्याला वाटतं की बाबा खूप फास्ट जात आहे, वेळ खूप फास्ट जात आहे. कारण आपण कामामध्ये इतके मग्न होतो ना की त्या वेळेत असं वाटतं आपल्याला. तर इकडे मी हेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये मी लोणी बनवलेलं होतं, त्यामध्येच मी हे जिन्नस घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्सरला मी इकडं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आणि इकडं माझं लक्ष लोणीकडे आहे म्हणजे एक वेळा मी चमचा फिरवलेला आहे, गॅस कमी ठेवलेला आहे कारण त्यामध्ये थोडंफार पाणी आलेलं होतं म्हणून जास्त वेळ लागत आहे लोणी तूप बनण्यासाठी. तर इकडे मी थोडंसं पाणी टाकून हे बेटर बनवून घेत आहे. म्हणजे एकदम खूप सारं पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला, बिलकुल थोडंसं एक अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि एकदम बारीक हे बेटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम परफेक्ट हे वाटलं गेलेलं आहे. तर अशाच पद्धतीचं बेटर आपल्याला इडलीसाठी लागणार आहे. कारण बेटर व्यवस्थित बनलं तर त्याचं आपण काही बनवू शकतो, इडली बनवा, आप्पे बनवा किंवा डोसा बनवा, परफेक्टच बनेल. बेटर परफेक्ट आहे तर त्याचं काही वस्तू बनवा तुम्ही ते परफेक्टच बनणार आहे. तर इकडं बाकीचंही मी बेटर बनवून घेत आहे. बघू शकता एकदम छान असं बेटर बनवून तयार झालेलं आहे. आणि अशा पसरट तोडाच्या भांड्यामध्येच आपल्याला बेटर ठेवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित फुललं जातं. थंड वातावरण असलं तर त्यावेळी थोडासा वेळ जास्त लागतो ते फुलण्यासाठी, पण अशा पसरट तोडाच्या भांड्यात ठेवलं ना खूप लवकर फास्टमध्ये ते फुललं जातं. तर इकडे मी बाकीचं बेटर बनवून घेते. आणि एक काम सोपं झालं माझं की मिक्सरचं भांडं मला वेगळं धुवावं लागलं नाही. म्हणजे ज्यामध्ये मी लोणी बनवली होती खूपच चिकटपणा आलेला होता, पण त्याच मिक्सरच्या भांड्यात मी बेटर बनवलं आणि एकदम ते म्हणजे जे चिकटपणा होता ते सगळा निघून गेलेला आहे. म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आता मला क्लीन करण्यासाठी. तर सगळं बेटर मी बनवून घेतलं. तोपर्यंत इकडे बघू शकता तूपही बनवून तयार आहे. म्हणजे थोडंसं पांढरं वाटत आहे ना, छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे कढून घ्यायचं आहे. म्हणजे तूप जास्त दिवस टिकतं आणि छान त्याचा वास पण येतो. कारण आपण थोडंसं पांढरं होईपर्यंत काढलं ना ते तूप व्यवस्थित राहत नाही आहे. म्हणजे काही दिवसांमध्येच ते खराब व्हायला लागतं आणि त्याला टेस्ट पण तितका येत नाही आहे. म्हणून तूप कडवते वेळेस गडबड करायची नाही, कमी गॅसवरती निवांत तूप आपल्याला कडवून घ्यायचं आहे. तर इकडं सगळं बेटर मी बनवून घेतलेलं आहे आणि भांडे मी जमा करत आहे. म्हणजे आता खूप सारे भांडे भरलेले आहेत. म्हणजे जे साय जमा होती 2 तांबे ते झालेले आहेत. परत मला दूध पण काढायचं आहे. आणि इकडे हे पातेले ज्यामध्ये मी जिन्नस भिजू घातलेले होते. परत इकडे बेटर बनवलेलं मिक्सरचं भांडं खूप सारं झालेलं आहे. तर आता अगोदर मी सगळे भांडे क्लीन करून घेते, किचन कोण स्वच्छ करून घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. कारण किचन भरून असा पसारा असला नाही तर काम करायचं मन होईना. आणि वरच्या साईडलाही बघू शकता खिडकीमध्ये खूप सारे भांडे झालेले आहेत. म्हणजे ताक, दही, दूध सगळं त्यामध्ये जमा आहे. तर त्याचं सगळं म्हणजे एकत्र करून दही थोडंफार राहिलं तर मी ताक करते त्याचं, म्हणजे काही ते पण भांडे सगळेच मी क्लीन करून घेते आणि दूध पण काढते. आणि इकडे जे बेटर बनलेलं आहे इडलीसाठी त्यामध्ये मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे. फक्त आपल्याला सोडाच टाकायचा आहे, मीठ वगैरे टाकायचं नाही. ज्यावेळेत आपण बनवायला घेऊ त्यावेळेतच मीठ टाकायचं, कारण आताच मीठ टाकून ठेवलं तर ते बेटर जे आहे ना ते आंबट फुटतं त्याला. त्यामुळे फक्त सोडा टाकून मिक्स केला आणि झाकून ठेवलेला आहे. तर सकाळी बघायचे हालचाल. आता ह्या बेटरला रात्रभर रेस्ट देऊ. आणि मला हिरवी मिरचीचं वाटण करायचं होतं पण लक्षातच झालं मी मिक्सर काढून ठेवलेला आहे. असो आता अगोदर मी भांडे स्वच्छ करून घेते. बघू शकता खूप सारे भांडे झालेले आहेत. आणि आज थोडंसं लवकरच मी किचनमध्ये सुरुवात केलेली आहे कारण मला एक्स्ट्राची कामं खूप सारी करायची होती. नंतर खूप धावपळ झाली असती माझी, म्हणून थोडंसं लवकरच आणि निवांत मी माझी कामं आवरत आहे. तर इकडे सगळ्या भांड्यामधलं अगोदर मी खरकटं काढून घेते आणि बेसिंग हे स्वच्छ करून घेते. जे अगोदरचे भांडे मला रॅकला लावायचे तेही लावून घेते. अशा पद्धतीने आपण सुरुवात केली ना कितीही भांडे असो कंटाळा येणार नाही आणि सोप्या पद्धतीने आपली कामं होतात, जास्त कामाचा लोड येत नाही. आणि लोणी पण बनलेलं आहे, पण ते गार झाल्यानंतरच मी डब्यात भरून ठेवणार आहे. कारण गरम आपल्याला तूप झाकून ठेवायचं नसतं, खराब होतं तसं. पण छान व्यवस्थित गार होऊ द्यायचं त्याला, मग डब्यात भरायचं आहे. तर इकडं भांडी सगळी मी स्वच्छ केली, किचन काउंटर स्वच्छ पुसून घेते. आणि तोपर्यंत लोणी गार झाला असं लोणी नाही तूप, म्हणजे घाई गडबडीत मी लोणीच म्हणत आहे. तर तूपही गार झाल्यानंतर मी डब्यामध्ये सोडून भरून ठेवते. आणि इकडे मी चहा पण बनवून घेत आहे. म्हणजे
आता चहाची टायमिंग झालेलीच आहे, उपवास पण आहे. तर आज 2 वेळा चहा पिलेला आहे, जास्त नाही पिलेला आहे मी. सकाळी झालेला आहे, परत आता 1 वेळा चहा झाला. परत मी दुपारच्या वेळी फपई खायला घेतलेली होती. परत आज शेंगदाणा लाडू पण बनलेले होते, ते काही मी शेअर केलेले नाही आहेत. तर इकडे मी चहा बनत ठेवलेला आहे आणि आता परत भांडे होतील. म्हणजे दूध काढलेलं पातेलं आणि जे ताक मी बनवलं, म्हणजे जे लोणी मी काढलेलं होतं, ते जे ताक राहतं ना, ते पण मला विरजू लावायचं आहे, ते पण पातेलं आहे. तर आणखीन खूप सारी भांडे आज होणार आहेत. आणखी स्वयंपाक बनल्यानंतरही खूप सारे भांडे होणार आहेत. तर असो, कपड्याचं मला ठीक वाटतं. कपडे 1 वेळा धुवून टाकले की दिवसभराचं होऊन जातं, ते नंतर आपल्याला धुवत बसायची गरज नाही. पण भांड्याचं असतं ना की दिवसभर किचनमध्ये भांडे पडतच असतात, कितीही क्लीन करा तुम्ही, आणखीन पडतच असतात. ते भांड्याचं असं असतं. तिकडे ताक मी बिरजू लावलेलं आहे, कारण यामध्ये बिरजू लावलेला आंबटपणा नव्हता. तर थोडंसं दही टाकलं आणि ओतून ठेवलेलं आहे. तर निवांत उद्यापर्यंत ते छान विरजलं जाईल.